भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचं विधान भवनामध्ये जोरदार स्वागत केलं जाणार आहे। मात्र या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पाहायला गेलं तर आज सकाळपासून राज्याच्या राजकारणामध्ये गाजला तो म्हणजे एक बॅनर, आणि तो बॅनर म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहतायत तो म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असलेला हा पोस्टर। T20 विश्वविजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत, शुभेच्छुक प्रताप सरनाईक। कारण याच बॅनरवरून आजच्या संपूर्ण राजकारणामध्ये आजच्या दिवसभराच्या पाहिलं तर या बॅनरवरून टीका टिप्पणी होताना पाहायला मिळाली। हेच ते खेळाडू होते ज्यांनी वर्ल्ड कप जिंकला, जे भारतीय खेळाडू होते त्यांचं काय काम होतं असं विरोधक म्हणत यांनी या सत्ताधाऱ्यांवरची टीका केली होती। आज सकाळपासून या टीकेला सुरुवात झाली होती। एकंदरीत पाहतो की सर्व विरोधकांनी टीका केली होती, यांनीच वर्ल्ड कप जिंकून दिला असं सुद्धा म्हटलं होतं। मात्र असं तरी या पोस्टरवरून टीका टिप्पणी जरी होत असली तरी आता सध्या या विधान भवनाच्या परिसरामध्ये एक बदल पाहायला मिळतोय। हा बदल जर आपण पाहिला तर निश्चितच पोस्टरच्या माध्यमातून आलेला हा बदल आहे, आणि तो बदल म्हणजे तुम्ही हा इकडे पाहतायत या पोस्टरवरती जर आपण पाहिलं तर संपूर्ण भारतीय संघ पाहायला मिळतोय। ज्याने वर्ल्ड कप जिंकला, ज्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला तो रोहित शर्मा इथे पाहायला मिळतोय। विराट कोहली सुद्धा आहे, हार्दिक पांड्या सुद्धा, आणि सगळी टीम आहे। T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी सुद्धा आहे, आणि T20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक स्वागत असं म्हणत हे या ठिकाणी आपण पाहतोय। या ठिकाणी आपण पाहतोय की बॅनर जे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी पोस्टर जे ते जेवढ्या भागामध्ये हे राजकारण्यांचे पोस्टर इकडे होते, हा जो पोस्टर तुम्ही पाहतायत हा जो पोस्टर जेवढ्या भागामध्ये विधान भवन परिसरामध्ये लावला होता त्याच्या बाजूला सगळ्या परिसरामध्ये हा पोस्टर जो आता या ठिकाणी पाहतोय आपण हा पोस्टर इथे लावण्यात आलेला आहे। जर आपण पाहायला गेलं तर T20 विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक स्वागत हे त्या पोस्टरवरती सुद्धा आणि या पोस्टरवरती सुद्धा आहे। मात्र टीका जी केली जात होती ती या बॅनरवरून, तर आता हा बॅनर पाहिला तर याच्यावरती खेळाडू आहे ज्यांनी वर्ल्ड कप जिंकला, ज्यांनी संपूर्ण T20 वर्ल्ड कप मध्ये मेहनत केली। सूर्या यादव आपण पाहतो या सगळ्या बॅनर मध्ये जो महत्वाचा होता खेळाडू हा सूर्यकुमार यादव। कॅमेरा पर्सनला मी सांगतो की त्यांनी जवळून दाखवा, हा सूर्यकुमार यादव आपण पाहतो या ठिकाणी। याची जी कॅच होती त्याच्या कॅचमुळेच खरं तर वर्ल्ड कप जो आहे तो भारताने जिंकलाच होता। मात्र सूर्यकुमार यादवचा या पोस्टरमध्ये कुठेही फोटो नव्हता, त्याच्यामुळे टीका जी आहे ती सगळे विरोधक जे ते सत्ताधाऱ्यांवर महायुतीच्या सरकारवर करत होते। मात्र आता थोड्याच वेळात या ठिकाणी विधान भवनामध्ये खेळाडू दाखल होणार आहेत। मुंबईचे जे 4 खेळाडू आहेत ते दाखल होणार आहेत। त्यांच्यामध्ये रोहित शर्मा आहे, त्याच्यानंतर शिवम दुबे आहे, सूर्यकुमार यादव आहे, आणि आपण पाहतोय असे एकूण 4 खेळाडू या ठिकाणी दाखल होणार आहेत। या चौथा खेळाडूचं नाव आहे आपण पाहतोय याच्या ठिकाणी यशस्वी जयस्वाल, हा चौथा खेळाडू या ठिकाणी दाखल होणार आहे। आणि हे 4 खेळाडूंचं या विधान भवनामध्ये जल्लोषामध्ये स्वागत केलं जाणार आहे। आता हा पोस्टर लागला आहे का, कशा प्रकारे पोस्टर लावण्यात आलेला आहे यावरती विरोधकांचं म्हणणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जो पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सकाळपासून जे विरोधक टीका करत होते त्याच्यावरून कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी टीकेला या पोस्टरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलंय का असा सुद्धा प्रश्न आता निर्माण होतोय। परंतु ज्या प्रकारे T20 वर्ल्ड कप जिंकला त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की भारतीय संघातील जे मुंबईकरचे 4 खेळाडू आहेत ते आता विधान भवनामध्ये दाखल होणार आहेत। आणि जर माझ्या बाजूला तुम्ही पाहिला हा भारताचा झेंडा हा संपूर्ण विधान भवनामध्ये लावण्यात आलेला आहे, कारण जे खेळाडू भारताला ज्यांनी नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला तो रोहित शर्मा सुद्धा तो थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymanor.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।